त्या दीपकच्या तिथे ठेवत जाते. माझ्या JSBPJ NGO अंतर्गत मी निर्भय महिला सुरक्षा रक्षक कवच ही या योजना राबवतो मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यामध्ये. या जिल्ह्याचा योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की स्त्रियावर अन्याय होऊ नये, अत्याचार होऊ नये. तर ती तिच्या हिस्साचं जे जीवन आहे ते सन्मानानं आणि समाधानाने शांतीने तिनं जगावं. त्यासाठी माझी NGO सतत कार्यरत आहे आणि त्या अनुषंगाने काम करते. आज दिनांक 14/7/2026 रोजी माझ्याकडे एक प्रकरण आलं आहे. आमचे पाठीमागे दादाराव कदम म्हणून आहेत, फार चांगले व्यक्ती आहेत. ते नेहमी सामाजिक कार्यामध्ये नेहमी सहभाग घेत असतात. तर एक प्रकरण आलं आहे की महिलेचं वय काय? वय तिचं 25च्या आसपास असं. 25च्या आसपास. आणि कुठल्या समाजाची आहे? साळी समाज. हा, महिला ही साळी समाजाची आहे. तिचं नाव आपल्याला घेता येत नाहीये. तर आपण म्हणतो की स्त्रियावर अन्याय व्हायलेत, अत्याचार व्हायलेत, स्त्री दासत्व आहे, स्त्री पुरुषाच्या बरोबरीने तिला वागणूक द्यायला हवी. निश्चितच मी पण त्या विचाराचा आहे. पण आजच्या स्त्रीची जर करामत तुम्हाला सांगितली तर आजची स्त्री ही नवऱ्याला सोडून एका परपुरुषासोबत ती शरीर संबंध ठेवून आहे. बरं, आज जरी कायद्याच्या दृष्टिकोनामध्ये एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स हा गुन्हा नसेल तरी समाजामध्ये किंवा कुटुंबाच्या नजरेमध्ये हा एक फार अक्षम्य गुन्हा आहे. तर ती स्त्री आपल्या प्रियकरासोबत शारीरिक संभोग करत असताना आपल्या नवऱ्याला दारू आणून देते त्या प्रियकराच्या हातून. म्हणजे प्रियकर हा तिच्या घरी जर जायचा असेल तर एक दारूच्या 2 बाटला ठेवतो, त्याला ते पाजवतात आणि पाजल्यानंतर दोघं जण बेडरूममध्ये जाऊन शरीर सुखाचा आनंद घेतात. आता विषय असा आहे की हे जे नातं आहे ते अनैतिक आहे, अनधिकृत आहे. कारण समाजाने, कुटुंब व्यवस्थेने दोघांचा विवाह लावून दिल्यानंतर शरीर सुख घेण्याचे अधिकार त्या नवऱ्यालाच असतात आणि त्या पत्नीलाच असतात. मग हे कायद्यात जरी गुन्हा नसेल, जशी विवाह संस्था आहे, कुटुंब संस्था आहे, सामाजिक संस्था आहे, याच्यामध्ये हा अक्षम्य गुन्हा आहे. तर ती स्त्री जे आज हे वाईट कृत्य करत आहे की आपल्या नवऱ्याला धोका देऊन विश्वासघात करून, आणि तो जो नवरा आहे त्या नवऱ्याला भडवा किंवा दलाल म्हणलं तर कमी नाहीये. कारण तो आपल्या पत्नीला स्वतः 2 दारूच्या बाटल्यासाठी तो तिला विकत आहे. म्हणजे व्यसन हे माणसाला